सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे। जगातले 48 देश फिफाची ट्रॉफी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतायत। पण फिफाच्या इतिहासात एक वर्ष असं होतं जेव्हा हीच ट्रॉफी गायब झाली होती। 1966चा तो फिफा वर्ल्ड कप फुटबॉलच्या इतिहासातला एक खूपच खास क्षण। इंग्लंड पहिल्यांदाच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार होता। पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण होतं। लाखो फॅन्स, लाखो ऑफिसर्स आणि इंग्लंड सरकार या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत होती। पण वर्ल्ड कप सुरू होण्याच्या फक्त 4 महिन्यांपूर्वी अशी एक घटना घडली ज्यामुळे फक्त इंग्लंडच नाही तर संपूर्ण फुटबॉल जग हादरलं। फुटबॉलच्या इतिहासातली सर्वात मौल्यवान वस्तू फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी चोरीला गेली। आणि आश्चर्य म्हणजे जगातल्या सर्वोत्तम पोलिसांना न सापडलेली ही ट्रॉफी एका छोट्याशा कुत्र्याने शोधून काढली। तो कुत्रा कोण होता, ही ट्रॉफी कशी चोरीला गेली, ती नंतर शोधली कशी गेली आणि मग त्या वर्ल्ड कपचं काय झालं सांगतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। 1966 मध्ये फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी लोकांच्या प्रदर्शनासाठी लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आली होती। तिच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात होता। पण 20 मार्च 1966ला सकाळी जेव्हा ऑफिसर्स तिथे पोहोचले तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली। ट्रॉफी गायब झाली होती। इतक्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन कोणतरी जगातली सर्वात प्रतिष्ठेची फुटबॉल ट्रॉफी चोरली होती। ही बातमी काही तासात संपूर्ण जगभर पसरली आणि या सगळ्यात इंग्लंडची मोठी नाचक्की झाली। अनेकांना वाटू लागलं की जर ट्रॉफीच मिळाली नाही तर कदाचित संपूर्ण फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं। या केसचा तपास जगप्रसिद्ध स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे देण्यात आला। शेकडो लोकांची चौकशी झाली। वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी विधानं समोर येत होती। काहींनी चोर उंच असल्याचं सांगितलं तर काहींनी तो कमी उंचीचा असल्याचं सांगितलं। तपास अजूनच कॉम्प्लिकेटेड होत होता। परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की इंग्लंड फुटबॉल असोसिएशनचे अधिकारी डेनिस फॉलोज यांनी एक सिक्रेट निर्णय घेतला। त्यांनी फिफा अध्यक्षांना सुद्धा न सांगता एका डिझायनरकडून ओरिजिनल ट्रॉफीसारखी दिसणारी एक डुप्लिकेट ट्रॉफी बनवून घेतली। जर खरी ट्रॉफी वेळेत सापडली नाही तर ही डुप्लिकेट ट्रॉफी वापरण्याची तयारी सुरू होती। काही दिवसांनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जो मियर्स यांना एक अनॉनिमस लेटर मिळालं। त्या लेटरवर जॅक्सन अशी सही होती। चोराने ट्रॉफी परत करण्याच्या बदल्यात खंडणीची डिमांड केली होती। स्कॉटलंड यार्डने सापळा रचला। खंडणी देण्याचं नाटक करण्यात आलं आणि भेटीच्या ठिकाणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली। त्याचं खरं नाव एडवर्ड बॅचली असं समोर आल्याचं सांगितलं। तो आधी सैनिक होता, पण पोलिसांनी कितीही चौकशी केली तरी त्याने ट्रॉफी नेमकी कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती दिलीच नाही। तपास पुन्हा शून्यावरच आला। आणि मग या स्टोरीमध्ये प्रवेश झाला एका अशा हिरोचा ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती। 27 मार्च 1966ला साऊथ लंडनमध्ये राहणारे डेव्हिड कॉर्बेट त्यांच्या पेट डॉग पिकल्सला फिरवण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते। फिरताना पिकल्स अचानक एका पार्कजवळ पार्क केलेल्या कारजवळ जाऊन वास घेऊ लागला। तिथे पेपरमध्ये गुंडाळलेलं आणि दोरीने बांधलेलं एक संशयास्पद पॅकेट पडलं होतं। डेव्हिड यांनी ते उघडून पाहिलं आणि त्यांना त्यावर काही देशांची नावं दिसली। पुढे त्यांनी दुसरी बाजू उघडली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या हातात दुसरं तिसरं काही नसून जगभरात शोधली जात असलेली फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे। डेव्हिड कॉर्बेट यांनी लगेच पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला। सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्यावरच डाऊट घेतला आणि बराच वेळ चौकशी केली, पण ते निर्दोष असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं। दुसऱ्या दिवशी डेव्हिड आणि त्यांचा कुत्रा पिकल्स जगभरात फेमस झाले होते। न्यूजपेपर्स, TV चॅनल्स आणि अनेक नामांकित जर्नलिस्ट त्यांच्या घराबाहेर उभे होते। पिकल्सला डॉग ऑफ द इयर सारखे अनेक पुरस्कार मिळाले। त्याला विशेष मेडल देण्यात आले आणि इतकंच नाही तर त्याने द स्पाय विथ द कोल्ड नोज या चित्रपटात सुद्धा ॲक्टिंग केली होती। यानंतर 1966च्या फिफा वर्ल्ड कपची स्पर्धा यशस्वीपणे पार पडली आणि फायनलमध्ये इंग्लंडने वेस्ट जर्मनीचा पराभव करून आपल्या इतिहासातला पहिला आणि आजपर्यंतचा एकमेव वर्ल्ड कप जिंकला। या विजयानंतर झालेल्या स्पेशल सेलिब्रेशन डिनरमध्ये अनेक प्लेयर्सच्या कुटुंबियांना प्रवेश नव्हता, पण पिकल्स आणि त्याचा मालक डेव्हिड कॉर्बेट यांना चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट करण्यात आलं होतं। कारण इंग्लंडच्या दृष्टीने तो फक्त एक कुत्रा नव्हता, तो त्या वर्ल्ड कपचा अनसंग हिरो होता। पण या हॅपी गोष्टीचा शेवट थोडासा इमोशनल आहे। प्रसिद्धी मिळाल्यानंतर फक्त एका वर्षात पिकल्सचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला। एका मांजरीचा पाठलाग करताना त्याच्या गळ्यातला पट्टा एका फांदीमध्ये अडकला आणि त्याचा श्वास गुदमरला। त्याला डेव्ह कॉर्बेट यांच्या बागेमध्ये सन्मानाने दफन करण्यात आलं। आजही फुटबॉलच्या इतिहासात पिकल्सचं नाव एका साध्या पेट डॉगसारखं नाही तर त्या एका हिरोच्या रूपात घेतलं जातं ज्याने एक संपूर्ण देशाची प्रतिष्ठा वाचवली होती। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती।